पानिपताच्या एका युद्धानंतर पुढे जवळजवळ 100 वर्ष इराण आणि इराक किंवा अफगाणिस्तान या बाजूनं भारतावरती एकही आक्रमण झालं नाही. एवढा जबरदस्त आपला प्रभाव पानिपताच्या युद्धामुळे झाला. दुर्दैवाने पानिपताचं युद्ध हे सगळ्याच पुस्तकात फक्त हरलेलं युद्ध म्हणून लिहिलं गेलं आहे. म्हणून एखाद्या पक्षाचे सगळे उमेदवार पडले की पेपरला येतं अमुक पक्षाचे पानिपत झाले. पण त्या येडपटांना काय माहिती, ते असेच सगळे अर्ध्या पुस्तकाचे धनी. पानिपत हरल्याचा इतिहास कशासाठी खोटं शिकवतात, कशासाठी असत्य सांगतात. मुळामध्ये पानिपताचं युद्ध जेव्हा सुरू झालं त्याच्या थोड्याशा आधीच्या कालक्रमापर्यंत येतो. शिवप्रभूंनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, पण ते हिंदवी स्वराज्य भारतभर पसरवण्याच्या कामात आता कुठे तलवार घेऊन काम करायचं एवढ्यातच महाराजांचा काळ झाला. 1680 साली ते आमच्यातून देहरूपाने गेले. पुढे जवळजवळ 8 ते 9 वर्ष संभाजी महाराजांनी जबरदस्त औरंगजेबाशी मूळ तोड जबाब ज्याला म्हणतात तो दिला आणि धर्मासाठी राष्ट्रासाठी अत्यंत यातनामय मृत्यू पत्करला. पण शंभूराजांना त्यानंतर महाराष्ट्र संपला अशी औरंगजेबाची कल्पना तर महाराष्ट्रानं खोटी ठरवली. पण शंभूराजांच्या नंतर त्यांचे धाकटे बंधू राजाराम राजे, त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई, त्यांचे सेनापती धनाजी जाधव, संताजी घोरपडे, त्यांचे अमात्य रामचंद्र पंत या सगळ्यांनी मिळून 1707 सालापर्यंत युद्ध चालू ठेवलं. म्हणजे हिशोब बघितला तर 1680 साली राजांचा काळ झाला. त्या 1680 नंतर जवळजवळ 27 वर्ष सलग महाराष्ट्र युद्ध करत राहिला. आतापर्यंत सगळ्या मुघल साम्राज्याची कल्पना हीच होती की राजा मेला की राज्य संपलं, ते परत उभं राहत नव्हतं. देवगिरीच्या किल्ल्यावरती अल्लाउद्दीन खिलजीनं हल्ला केला. देवगिरीच्या किल्ल्याचा तो राजा होता, तो मारला गेला. त्याच्यानंतर देवगिरीचं हिंदू राज्य परत उभंच नाही राहिलं. विजयनगरवरती सगळ्या बादशहानी एकत्र म्हणून हल्ला केला. विजयनगरचा राजा रामदेव तिथे मारला गेला. एकदा विजयनगरचा राजा मारला गेला, परत विजयनगरचं हिंदू राज्य उभं नाही राहू शकलं. कल्पना हीच होती आता शिवाजीराजे गेले, हे हिंदू राज्य कशाला उभं राहत आहे. पण महाराजांनी महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या रक्तामध्ये पहिला सद्गुण दिला, ती म्हणजे आमची पुनरुत्थान क्षमता. कितीही वेळा हे हिंदवी स्वराज्य संपवण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा ते त्याच्यापेक्षा दसपट बळाने परत उभं राहायचं आणि पुन्हा एकदा मोगली सत्तेला इतकी मोठी टक्कर द्यायचं की त्यांना चक्करेची स्वीर यायची. हे मागच्या वर्षी मेले होते ना, आता भूत म्हणून आले परत तुझ्या उरावर बसायला. हिंदवी स्वराज्य काय मरायची गोष्ट आहे काय. तो भगवा ध्वज एकदा लावला की तो असा आकाशभर फैलावत जातो आणि भगव्या ध्वजाकडे वाकड्या नजरेनं बघितलेले सगळे मातीवरचे माती खाली जातात आणि पुन्हा सापडतही नाहीत. शिवाजी राजांच्या नंतर 27 वर्ष महाराष्ट्र युद्धच करतोय. एक शंका आपल्याला येऊ शकते, संभाजी महाराजांचे धाकटे बंधू ज्यांचं नाव आपण ऐकलं राजाराम, त्यांनी युद्ध केलं. मग संभाजीराजांचे चिरंजीव तेव्हा कुठं होते, संभाजीराजांची पत्नी तेव्हा कुठं होती. त्याचा हिशोब मांडला तर लक्षात येतं. शंभूराजांच्या पत्नीला, शंभूराजांच्या युवराजांना औरंगजेबानं कैदेत टाकलं आणि दुर्दैवाने त्या कैदेतच जवळजवळ आयुष्याची 25-27 वर्ष त्यांना काढावी लागली. पण याच्यानंतर औरंगजेबाची इच्छा अशी, जेव्हा राजारामांचा मुलगा आता मोठा झाला तेव्हा औरंगजेबाने मरता मरता संभाजीराजांच्या पुत्राला मुक्त केलं आणि इच्छा अशी व्यक्त केली की आता संभाजीराजांचा पुत्र आणि राजारामाचा पुत्र दोघं चुलत भाऊ महाराष्ट्र कोणाचा याच्यावर भांडण करत बसतील. आणि चुलत भाऊ भांडायला लागले की विरोधी पक्षाचं फावतं.
हा म्हणेल महाराष्ट्र माझा, हा म्हणेल महाराष्ट्र माझा. दोघाच्या भांडणात लाभ तिसऱ्याचा, महाराष्ट्र पसऱ्याचा. दोन भावात भांडण लावावी, स्वतःची पोळी भाजून घ्यावी म्हणून शत्रूनं खूप मोठा डाव केला. पण महाराष्ट्राचं हेच तर वैभव आहे. पंचांच्या संतांची पुण्याई अशी जबरदस्त आहे की सर्व लष्कर मराठा महामंडळाने एकत्र बसून निर्णय केला, भांडण होणार नाही. कोल्हापूरची गादी राजारामाचे पुत्र शाहूराजे यांच्या हाती राहील आणि सातारची गादी संभाजी पुत्र शाहूराजे यांच्या हाती राहील. स्वराज्य 2 केंद्रांमधून चालवलं जाईल. इथेही भोसल्यांचाच वंश हिंदवी स्वराज्य करेल आणि इथेही भोसल्यांचाच वंश हिंदवी स्वराज्य करेल. कोल्हापूर पासून दक्षिणेपर्यंतचा कर्नाटक आंध्र प्रदेश हा स्वराज्याचा प्रांत कोल्हापूरचे शाहूराजे पाहतील आणि साताऱ्यापासून उत्तरेपर्यंत दिल्लीपर्यंतचा असलेला हिंदवी स्वराज्याचा प्रांत हे शंभूराजांचे पुत्र पाहतील. भांडण होणार नाही. सर्व मराठा महासंघ एकत्र राहील आणि अशा रीतीनं पुन्हा एकदा मराठी सत्ता अशी प्रबळ झाली की ज्याचा दणका शाहूराजांचे सेनापती थोरले बाजीराव पेशवे श्रीमंत यांनी जेव्हा मराठी फौज काढली तेव्हा त्यांच्या बरोबर असलेले राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, धारचे पवार, बडगचे गायकवाड या सगळ्यांच्या फौजा महाराष्ट्रातून निघून दिल्लीच्या दारावर जेव्हा थडकल्या तेव्हा औरंगजेबाच्या पोरांना कळलं महाराष्ट्रात भांडण नाही लागलं. महाराष्ट्राने त्यांची ताकद दिल्लीला अशी दाखवली की दिल्लीने त्यांच्याशी करार केला, आम्हाला आमच्या इराणच्या भावानी जर हाणलं तर तुम्ही मदत कराल का? बाजीराव म्हणले काय तुम्ही विचारताय? खरं सांगतोय, आमच्या दिल्लीमध्ये पैसा दिसला की इराण मधल्या आमच्या भाऊबंधांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि हे सगळे इराण इराकचे दिल्लीच्या मुसलमान बादशहालाच लोटायला येतात. तेव्हा आम्ही सगळे मुसलमान झालो म्हणजे जगात शांतता नांदेल याची शक्यता सोडूनच द्या. कारण आदिलशहा पण मुसलमान आहे, कुतुबशहा पण मुसलमान आहे, निजामशहा पण मुसलमान आहे, बेदरचा बरीच शहा पण मुसलमान आहे, इमाम शहा पण मुसलमान आहे, इराक पण मुसलमान आहे, इराण पण मुसलमान आहे. कधी एकमेकाला सुद्धा सुखाने जगू देत नाहीत. सारखा आदिलशहा बोक्यासारखा गुरु करतो, निजामाला कोरतडतो, निजाम कोरतडतो तिथे गोवळकोंड्याला मारायला जाते, गोवळकोंड्याचा उठते ते बरीच शाच्या ओरावर बसायला जाते. लेका शांत जागा की जरा. इराण उठतंय इराकच्या बाजूवरच आता किती, तालिबान उठतंय पाकिस्तानच्या उरावर बसते, पाकिस्तान उठतंय आपल्या उरावर बसते. सुखानं जगायचं नाही, दुसऱ्याला जगू द्यायचं नाही. अशी विचित्र काहीतरी याची अवस्था होऊन बसली. दिल्लीचे बादशहा कुराणच पडतायत आणि इराणचा शहा सुद्धा कुराण पडतोय, पण इराणचा बादशहा आपली सैन्य गोळा करताना सांगतो दिल्लीच्या बादशहाच्या बायका पळवा. इराकचा शहा उठतो तो सांगतो इथल्या दिल्लीतल्या वजीरांच्या घरातल्या पोरी पळवा. का? आम्हाला राज्य पाहिजे, सत्ता पाहिजे. या नावाखाली ही माणसं ना जात ओळखतात, ना धर्म ओळखतात, ना नातं ओळखतात. दिल्लीचा बादशाह म्हटला तुमची 50-60 हजार फौज बाजीराव अशी जबरदस्त मला दिसते की उद्या इराणच्या बादशहाने आमच्या तोंडात माती घालायचा प्रयत्न केला तर या अख्ख्या भारत नावाच्या देशात दिल्लीचं संरक्षण करू शकेल असं फक्त महाराष्ट्राचं सिंहासन आहे. म्हणून मी तुमच्याशीच फक्त मैत्रीचा करार करतो, तुम्ही आम्हाला येऊन वाचवणार का? काय मजा आहे बघा. महाराष्ट्राचा काय दिव्य अभिमान आहे. हा करार दिल्लीच्या बादशहानं राजस्थानशी केला नाही, पंजाबशी केला नाही, बिहारशी केला नाही, हरियाणाशी केला नाही. इतके जवळचे सगळे प्रांत असताना दिल्लीच्या बादशहाला मित्र म्हणून कोणाशी करार करावा असा वाटला नाही. इतकंच नाही तर बाजीराव पेशव्याच्या काळात इराण मधल्या बादशहाने आम्हाला पत्र पाठवलं महाराष्ट्रात. आम्ही इराणचे बादशाह सुद्धा भाऊ भाऊ एकमेकाशी भांडतच असतो. भाऊ म्हटलं की भांडलाच पाहिजे हे नियम आहे. फक्त न भांडणारे भाऊ एकाचे तुमच्याकडेच दिसतात. राम काय, लक्ष्मण काय, भरत काय,
शत्रुघ्न काय, लेकाची एकमेकाचे सावत्र भाऊ, पण कधी एकमेकाशी भांडत नाही. आमच्याकडे आम्ही देवाला नवस करतानाच भावाचा मृत्यू हाच नवस करतो. भावाकडे बघून रामाला सांगतो, रामा सदा सर्वदा रोग याला जडावा. काय फुकट दिले काही 2 किलो बर्फी आणली तुला मा. सदा सर्वदा रोग याला जडावा, याचे करणे डॉक्टर घरात यावा. रामा मला वाटते माझ्या भावानी आधी मरावे, मग त्याचे सगळे काही मजला मिळावे, हीच माझी प्रार्थना. पण न भांडणारे भाऊ, राजारामांचे पुत्र, शंभूराजांचे पुत्र एकत्र येऊन तुम्ही स्वराज्य उभं करता. इराणचा बादशाह म्हटला, आम्ही इराण मधले भाऊ भाऊ एकमेकामध्ये लय भांडतो, मग एक मदत करा, माझ्या भावाला खतम करायला तुम्ही मला मदत करा, इराणचे भूखंड तुम्हाला देतो. तेव्हा खरंच संधी साधली असती तर इराण अफगाणिस्तान मध्ये आपले भूखंड करता आले असते. पण नाही जमलं का कोणास ठाऊक. बाजीराव पेशव्यांची तलवार, शिवाजी राजांचं राज्य दिल्लीपर्यंत येताना जी तळपत होती, त्याही तलवारीला आयुष्य नाही फारसे मिळालं. वयाच्या 20व्या वर्षी बाजीराव पेशवे सेनापती झाले आणि 40व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. बाजीराव पेशव्यांच्या 21व्या वर्षी ते सेनापती झाले आणि 40व्या वर्षी मृत्यू झाला. या 20 वर्षामध्ये या माणसानं जवळजवळ 100च्या वर लढाया केल्या. पण या 100 लढायात एकाही युद्धात त्याला पराभव कधी बघावा लागला नाही. म्हणून आज परदेशामध्ये इंग्लंड असो, अमेरिका असो, ऑस्ट्रेलिया असो, फ्रान्स असो, जर्मनी असो, कुठलाही देश असो, तिथल्या सेना अधिकाऱ्यांना जेव्हा शिक्षण देतात तेव्हा उत्तम युद्ध कसं करावं, त्या शिक्षणासाठी आशिया खंडातली 2 नावं घेतली जातात. एक शिवप्रभूंचं नाव आणि दुसरे त्यांचे सेनापती बाजीराव पेशव्यांचं नाव. या 2 माणसांच्या युद्धाचा अभ्यास करा, तुम्ही आयुष्यात कधी पराभूत होणार नाही, असं अमेरिका म्हणते. आणि आमच्याकडे बाजीरावाच्या युद्धाकडे कोणी बघतच नाही. बाजीराव की मस्तानीच. बाजीरावच्या बरोबर दुसरं नावच घेत नाही. बाजीरावची मस्तानी कुठली? मस्तानी त्याच्या 20 वर्षामध्ये 2 वर्ष फक्त त्याच्या बरोबर होती, बाकीची 18 वर्षे त्याची भवानी तलवार जी बरोबर होती ती कुणी बघायची. शिवाजी राजांचा भगवा ध्वज दिल्लीपर्यंत थडकत न्यायचा, ही जी बाजीरावाची ताकद होती ती कोणी बघायची. ही माणसं महिन्यातली नव्हे, वर्षातले 9 महिने फक्त युद्धावरच होती. त्या घरात होते किती, अन्नाच गाणं बघायला बसत होते किती. वर्षभरामध्ये एखादा दिवस मस्तानीशी हा माणूस बोलला असेल, त्यासाठी 364 दिवसाचं गणित मस्तानी बरोबरच लावायचोय. मी मुद्दाम तो बाजीराव मस्तानी सिनेमा बघायला गेलो, ते बाजीरावाच्या 10 वर्षाचं युद्ध एका वाक्यात संपवलं. त्याची माहिती देतानाच सांगितलं, कोण तो भन्साळी, त्याच्या नावातच काहीतरी घोळ आहे. भन्साळी एका वाक्यात त्यांनी उडवलं सगळं. बाजीराव पेशवाने 10 बरस में आधे हिंदुस्थान पर अपना राज जमाया. संपला इतिहास. म्हणजे 10 वर्षात तो अर्ध्या हिंदुस्थानाचा राजा होऊन. बाजीराव कुठं राजा झाला? तू काय अभ्यास केला का बिंडो काय इसल्या का? बाजीराव राजे कधीच झाले नाही, ते फक्त सेनापतीच होते. ध्वज गेला तो मराठशाहीचा गेला. दिल्लीच्या बादशहानी करार केले ते मराठशाहीशी करार केले आणि सगळेच करार. राजस्थानवर हल्ला झाला, कोणी वाचवायचं राजस्थानला? मराठ्यांनी वाचवायचं. गुजरातवर हल्ला झाला, कोणी वाचवायचं गुजरातला? मराठीच वाचवायचं. बरं दंडी तुमची होईल. तर तुम्ही काय करायचं? तुम्ही वाचवल्याबद्दल पैसे देतो साहेब. तेव्हा लक्षात आलं, आपला एक माणूस कायमस्वरूपी गुजरातमध्ये ठेवला पाहिजे. म्हणून बडोद्यामध्ये गायकवाडांची सत्ता कायम ठेवली. आपला एक माणूस उत्तर प्रदेशात कायम ठेवला पाहिजे. ग्वाल्हेरात शिंदेची सत्ता कायम ठेवली. आपला एक माणूस मध्य प्रदेशात कायम ठेवला पाहिजे. इंदोरला होळकरांची सत्ता कायम ठेवली. आता या सगळ्या वेगवेगळ्या सत्ता दिल्लीवरती आणि बादशहाच्या हालचालीवरती लक्ष ठेवायला होत्या. आणि मग मात्र
मराठशाहीच्या भगव्या झेंड्याच्या आधाराने दिल्लीचा बादशहा जगतो हे बऱ्याचशा लोकांना सहन नाही झालं. यांना जरा अंतर्गत कट्टरतावादी म्हणतात. त्यांचं लागलं पित्त जळजळायला. काय बादशाह, अरे औरंगजेब म्हणजे ही मंदिरं तोडत होता, ती देवळं तोडत होता, या पुजाऱ्यांना मारत होता, एवढ्या बायका पळवत होता, ते हे बादशाह हे भगवा झेंडा दिसला की नमस्कार करतात. नादान अवलाद. पुन्हा एकदा हिंदूंची तीर्थक्षेत्र तोडणारा, हिंदूंच्या बायका पळवणारा, हिंदूंच्या गायी कापणारा असा बादशाह दिल्लीत यायला पाहिजे. कोण येईल, कोण येईल? आणि म्हणून या सगळ्या कट्टरतावादी लोकांनी पत्र व्यवहार केला इराणशी. आणि तिथं त्यांचा तेव्हा बादशहा होता अहमद शहा अब्दाली. या अहमद शहा अब्दालीला बोलवून घेतला. हा अहमद शहा अब्दाली जेव्हा 1750, 51, 52, 53 या कालखंडात दिल्लीपर्यंत पोहोचला, तेव्हा पुन्हा एकदा महाराष्ट्रातनं शाहूराजांनी बाजीरावाच्या पोराला सांगितलं. बाजीरावाच्या मुलाचं नाव राघोबादादा पेशवे, रघुनाथराव पेशवे. लेखा तुझं नाव रघुनाथ आहे, रामाचं नाव आहे. आणि अयोध्या दिल्लीमध्ये अहमद शाह अब्दाली धिंगाणा घालतोय नागडा, बघ त्याच्याकडे जाऊन. राघोबा दादानी पुन्हा एकदा मराठशाहीची फौज घेतली आणि अहमद शाह अब्दालीला असा डोंगणावर मारला, असा मारला की ते तिथून जे पळालं ते 5-7 वर्ष त्याच्या डोंगणाची हुळहुळ काही संपली नाही. एवढ्यात काही येत नाही, जरा हे रिकवर होऊ दे. आणि अहमद शाह अब्दालीनं अशा शिव्या घातल्या, आधी हरामखोराव, तुमच्यासाठी आम्ही तिथं इराणची फौज घेऊन आलो. तो रघुनाथराव पेशवे इकडे होळकर, तिकडे शिंदे, आमच्या पाठीच्या बाजूनं जमल तिथं आम्हाला हाणतायत, ठोकतायत, पळवतायत. तुम्ही सगळे भारतातले गप बघत राहिला. आता येत नाही, आता येत नाही. तेव्हा भारतातल्या परत हे नजीब खान, अहमद शाह रोहिला यांनी आता आश्वासन दिलं. मागल्या वेळेला काय झालं, ते रघुनाथरावने लई जोरात चढाई केली. आम्हाला उभा राहायलाच वेळ नाही मिळाला. आता परत एकदा या, एक फायनल चान्स घेऊ, पण दिल्लीवर आपलं राज्य उभं करून दाखव. अब्दाली म्हणते नक्की कराल ना? नाही तर रघुनाथरावाच्या लोकांचा मार खाऊन नुकताच पळालोय दिल्लीत मी. आता करतो करतो, नक्की करतो. आणि अब्दालीने फक्त आणखीन एक विचारलं, जे थोडस आपलं दुर्दैव आहे. आणखीन एक विचारलं, भारतामध्ये भाड्याने मिळतात अशा फौजा कुठे आहेत जरा बघता का? का तुमच्यानी सगळं नाही जमायचं, काही भारतातले लोक पाहिजे आपल्याला. भाड्याने कुठल्या फौजा मिळतात ते बघता का? आणि तुमचं आमचं थोडस दुर्दैव आहे की उत्तर हिंदुस्थानात गोसाव्यांच्या अशा मोठमोठ्या सेना होत्या, ज्या गोसाव्यांच्या प्रमुख पठाला अमुक अमुक रक्कम पुरवली की ते गोसावी त्याच्यासाठी युद्ध करायला जायचे. आणि त्यामुळे कोणासाठी युद्ध करायचं, ज्याची रक्कम जास्त तो. नंगे गोसाव्यांच्या मध्ये सुद्धा एक अत्यंत घातक रूढी आली होती की जो पैशाची बोली करेल त्याच्यासाठी युद्ध करायचं. आणि ते भाडोत्री सैनिक नजीब खानाला सापडले. या भाडोत्री सैनिकांचा पता लागल्याबरोबर नजीब खानानं बोलवून आणला, आता तुम्ही या हो. आणि पुन्हा एकदा मोठं धाडस करून अहमद शाह अब्दाली आपल्या सैन्यासकट खाली उतरला. अर्थात इराणचं सैन्य 20,000 होतं, बाकीचे सगळे 50-60,000 हे इथल्या लोकांनी जमा केलेले होते. सगळे म्हणून 80,000चं लष्कर घेऊन अहमद शाह अब्दाली खाली उतरला. तेव्हा का कोणास ठाऊक आता काही बहुतेक अब्दाली येत नाही, म्हणून आमचं त्याच्या रस्त्यावर थोडं दुर्लक्ष झालं. तो दिल्लीला येऊन शिंद्यांच्या तळापर्यंत पोहोचला, तोपर्यंत आपल्या लक्षात नाही आलं. आणि जेव्हा दत्ताजी शिंद्यांच्या कानावर बातमी पोहोचली की अब्दाली, कुतुबशहा आणि नजीब शहा 80,000चं लष्कर घेऊन उत्तरेमध्ये घुसला, दिल्ली ओलांडून पलीकडे येतो, तेव्हा मात्र गोंधळ झाला. अब्दाली येईल वाटलं नव्हतं याला इतिहासात नाही उपयोग काही. त्या रस्त्याकडे लक्ष नाही राहिलं आपलं.
आणि आपल्याच लोकांनी, या बादशहाच्या सुद्धा काही लोकांनी ही वाटचाल आपल्यापासून लपवून ठेवली. आपल्याला जे योग्य बातम्या पोचवत होते हे सगळे लोक आता अब्दालीला सामील झाले. आपल्याकडे बातम्या पोचवणं कमी झालं. आता बघायला पाहिजे हरामखोराला. दत्ताजी शिंदेने आपला सगळा कोट उभा केला, नजीब खानाबरोबर संग्राम केला उभा, पण अपुरा वेळ होता. अपुऱ्या वेळात इतकं सगळं उभं करणं शक्य नव्हतं. अब्दाली एका बाजूनं तोफांचे गोळे सोडत होता आणि दुसऱ्या बाजूनं दुर्दैवाने मथुरेच्या गोसाव्यांच्या भाडोत्री फौजा धनुष्यबाणन भाली घेऊन अब्दालीच्या बाजूने लढत होत्या, कृष्ण भक्तांना मारण्यासाठी आणि राम भक्तांना मारण्यासाठी. त्या क्षणाला कळत होतं, नाही रे बाबा, नुसते ताकद वाढून नाही उपयोग, त्याच्यावर संस्कार असावा लागतो. बिनसंस्कारी असलेली ताकद अशी भाडोत्री कोणीही वापरू शकतो असं नाही करून चालणार. या गोसाव्यांच्या मूर्ख फौजा आमच्या उरावर बसल्या आणि शेवटी एक तोफेचा गोळा असा विचित्र सुटला, दत्ताजी शिंद्याच्या मांडीवरती बसला. 2 पाय कमरेखाली नाकाम झाले. घोडा तर मेलाच, घोड्यावर दत्ताजी शिंदा खाली पडला आणि हत्तीवर बसून नजीब खान, कुतुबशहा समोर येऊन उभे राहिले. खेळ दत्ताजी शिंदे, दिल्लीवर राज्य करायचंय नाही का मराठशाहीला? दिल्लीचा बादशहा तुमचा मित्र करून ठेवला नाही काय? गाईवरची आमची सुरी बंद केली, देवळांवरची आमची हातोडी तुम्ही बंद केली. दुसऱ्याला ताप देण्याचं पुण्य करायचं तुम्ही बंदच केलं. आमचं पुण्य बंद करून कसं चालेल? आमचं पुण्य म्हणजे दुसऱ्याला ताप देणं. आमचा दुसऱ्याला ताप देण्याचा उपद्व्याप तुमच्या प्रतापमुळे थांबला. आता तुमचा प्रताप बघतो. क्यों दत्ताजी, और लढेंगे और लढेंगे आप. अरे कमरेपासून 2 मांड्या फुटून मेलायस, और लढेंगे. तो वरच फक्त धड शिवशिवत असल्यासारखा दत्ताजी आपल्या कोपरावरती उठून उभा राहिला आणि सांगतोय, नजीब बचेंगे तो और भी लढेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे म्हटल्यावर एवढी स्वाभिमानाची उत्तर ऐकायची सवय नाही हो कुत्र्यांना. मालकांनी यू म्हटलं की फक्त शेपटी हलवायची, छू म्हटलं की भुवा 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 करायचं, एवढंच ते धंदे. एवढा स्वाभिमान. कुतुबशहा खाली उतरला. त्यांनी दत्ताजी शिंद्याच्या हृदयात 4-5 कट्यारीचे घाव घातले. तलवारीच्या फटक्याने दत्ताजीचं मस्तक कापून काढलं. आणि ही बातमी जेव्हा दत्ताजीच्या कुटुंबाला कळली, छावणीला कळली, तेव्हा दत्ताजीच्या बायकोनं नजीब खानाला निरोप पाठवला, नजीबिया, फार माजू नको करू. माझ्या पोटातला गर्भ आता 8 महिन्याचा आहे. महिन्याभरात बाळंत होईल, पण लक्षात ठेव, दुसरा दत्ताजी जन्माला घालीन आणि तुला असा रस्त्यावरती चिरणारा पोरगा आणल्याशिवाय नाही राहायचे आयुष्यात. तुला असा रस्त्यावरती चिरणारा पोरगा. माझ्या नवऱ्याला मारलास म्हणून रडणारी बाई नाही मी. आणि खरंच दत्ताजी शिंद्यांची पुण्याई आहे. त्यांचे पुढचे वंशज नजीबाच्या वंशजाला कपणारे, धुळीला मिळवणारी निघाली. पण दत्ताजी शिंदे संपला, शिंद्यांचा कोट उधळला आणि ती बातमी महाराष्ट्रामध्ये येऊन पोचली. ज्या दिवशी दत्ताजी शिंदेच्या गोटावर हल्ला झाला तो दिवस संक्रांतीचा होता. तुम्ही आम्ही तिळगुळ खात होतो आणि तिकडं माणसं तोफेच्या गोळ्याच्या खाली बळी पडत होती. आणि त्या दिवसापासून संक्रांत आली म्हणजे संकट आलं असा एक प्रघात पडला. तुमच्या आमच्या बोलण्यात सुद्धा यायला लागलं, आता कोणावर संक्रांत. संक्रांत आली की संकट येतं असं उगाच डोक्यात येऊन बसलं. त्यासाठी ही 2 युद्ध कारणीभूत झाली. एक, दत्ताजी शिंद्याच्या तळावरती झालेला आघात हा संक्रांतीच्या दिवशी होता. पुन्हा एकदा महाराष्ट्राचं लष्कर उभं राहिलं. सदाशिवराव भाऊ पेशवा नावाचा सेनापती नेमला गेला आणि त्याच्या हाताखालचं लष्कर पुन्हा एकदा शिंदे, होळकर, पवार, गायकवाड नव्हे तर अब्राहम गारदी सुद्धा आपला तोफखाना घेऊन उभा राहिला. मात्र पानिपताच्या विजयाबरोबरच पानिपताच्या अडचणीचा अभ्यास केला पाहिजे. पानिपताच्या या युद्धामध्ये एक मोठी अडचण अशी झाली की 65 वर्षापूर्वी रघुनाथराव गेला होता.
अहमद शाह अब्दालीला दान 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 हाणला होता. अहमद शाह अब्दाली पळाला होता. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार आहे? परत एकदा आपण जाणार, दान 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 हाणणार, अब्दाली परत सुटणार. मग आता नाहीतरी आपण जिंकणारच आहोत आणि दिल्लीपर्यंत जाणारच आहोत. तर दिल्लीच्या शेजारी कुरुक्षेत्र आहे, हरिद्वार आहे. आमच्या आजीबाईला यात्रा पण करून आणतो. झालं. या सरदाराच्या घरातली 4 माणसं यात्रेला, त्याच्या घरची 4 माणसं यात्रेला, यांची मावशी आत्याबाई यात्रेला. आणि हे सगळे जाणार कसे? ज्येष्ठ नागरिक. त्यांच्यासाठी डोल्या, त्यांच्यासाठी भोई, आणि यांचे पगार कोणी द्यायचे? राष्ट्रीय खजिन्यातून. याका ट्रॅव्हलिंग अलाउन्स तरी घ्या की. आमच्या आत्याकडून पैसे घेता का काय? बोंबला. म्हणजे एका बाजूला 40,000 लष्कर आणि एका बाजूला 40,000 लष्कराला गुणिले किमान 2-2, 3-3 म्हणजे लाखभर यात्रेकरूच. आणि सगळे यांच्या अंगात काय डोंगर चढायची ताकद आहे का? डोंगर उतरायची ताकद आहे? अहो, इथं आम्हाला हत्ती उतरवायचे, इथं तोफखाने उतरवायचे, तिथे हे सगळे. मग ते कटीत आता अगं आजी तर कशाला मारायला आली? आमचं अजय काशीची यात्रा करताय, मथुरेला जाते, आम्हाला सगळ्यांना काशीला पोहोचवणार. हे सगळे उरावरच बसली होईल. केवढी मोठी चूक आहे. अर्थात एक असंही नाही म्हणता येणार, पहिला विजयाचा आपल्याला अनुभव असल्यामुळे त्यांची कल्पना झाली विजयच मिळणार आहे तर यात्रा करून घेऊ. पूर्वी यात्रा कंपन्या नव्हत्या. आता तुम्ही नाही दिलं तर आम्हाला दुसरं कोण नेणार यात्रेला? पण तरी सुद्धा एवढं मोठं युद्ध समोर उभं आहे. 80,000चं लष्कर इराण मधलं खाली उतरलंय त्रास द्यायला. अशा वेळेला आपल्या पोराची गती कमी करायची का? हांगरे पोराला म्हणायचं मला मथुरेला दे. ते सगळ्या सरदारांच्या छावण्या थांबलेल्या का? पुढं का जात नाही? आजी येतात. आता ह्या स्पीडनं सेना कधी जिंकली? मुळात यमुनेमध्ये अशा नावांचे सगळे पूल लावले, त्याच्यावरनं तोफान याच्या म्हणजे जीव जायचा. पण इतका त्रास असून सुद्धा मराठशाहीच्या फौजा 4 महिन्यात पुन्हा एकदा दिल्लीपर्यंत पोहोचल्या, ज्याच्यामध्ये 3 डोंगर चढून उतरायचे होते, 6 नद्या ओलांडायच्या होत्या. आज गुरुजी म्हणाले तेव्हा मनाला असा आनंद झाला. खरी गोष्ट आहे की आपल्याला करायचंय त्याच्या 10%च आत्ता चालू आहे. खऱ्या अर्थाने धारातीर्थ मोहीम आपल्याला याच्या पुढं 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 नेता नेता इथले किल्ले तर झालेच. आता याच्या पुढे मध्य प्रदेशातले किल्ले, याच्या पुढे उत्तर प्रदेशातले किल्ले, उद्या हिमालयावरची स्वारी. इथपर्यंत पुन्हा एकदा आपण लाख लाख संख्येनं पोचायला लागलो की त्यांना कळेल महाराष्ट्राचा इतिहास थांबलेला नाही. पुन्हा एकदा हिमालयाला गरज पडली तर दुसरं कोण नाही, सह्याद्री मधलीच माणसं धावून येतात, उत्तरेपर्यंत येतात आणि इराण इराक पासून तालिबानला दहशत लावू शकतात. दुसऱ्या कोणाच्या अंगात ती ताकद नाही, दुसऱ्या कोणाच्या अंगात नाही. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राज्य गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. म्हणून जेव्हा चीनचं आक्रमण भारतावरती झालं तेव्हा पंडित नेहरूंनी सुद्धा भारतातल्या कुठल्याही प्रांताला हाक मारली नाही, महाराष्ट्रालाच हाक मारली आणि यशवंतराव चव्हाणांनाच तिथं संरक्षण मंत्री पदावरती नेमलं. चीनची मूळतोड जबाब दिला. नेहरूंना कळत होतं चीनचं आक्रमण झालं तरी हाक मारावी लागेल महाराष्ट्राला. ती ताकद तुमची आमची पुन्हा एकदा दाखवण्यासाठी गंगा यमुनेच्या तीरापर्यंत पोचायला पाहिजे. गंगेचं पात्र यमुनेचं पात्र बघितल्यावर कळतं. इथं पुण्यामध्ये आमच्याकडे मुळा मोठेकडे बघून नदी म्हणजे काय हे लक्षात नाही येऊ शकत, कारण आता नद्या नाल्यासारख्या झाल्यात. पण यमुनेच्या कित्येक नद्यांच्या तीरावर शेकडं उभं राहिलो, पलीकडचा तीर दिसतही नाही इतकं लांब नदीचं पात्र. कित्येक वेळेला पाण्याचा ओघ असा धो 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 असतो, माणूस काय हत्ती आत उतरला तरी वाहून जाईल अशा पाण्याच्या धोवाधार धारेमध्ये. हत्तींपासून तोफांची सुद्धा प्रचंड मोठी दळ घेऊन जावीत. अहो, ती नेणारी जनावरं होती ठीक आहे, पण त्या जनावरांना वाढणारी जी माणसं होती त्यांचं कौतुक किती केलं पाहिजे.
40,000 फौजेनं उंट घोडे तोफात नेल्या. आता नुसत्या तोफा नेऊन चालत नाही, त्याच्यातनं जे गोळे टाकायचे त्याची पेटारे पण न्यायला लागतात. तोफाचे गोळे सुद्धा हित उचलून न्यायचे. एवढा सगळा उपद्व्याप करत असताना आपल्या घरच्या लाख म्हाताऱ्या लोकांना तिथं न्यायचं. आपण कल्पना करू शकतो, आपण 40-50 हजार एकत्र आलो तर सगळ्यांच्या आंघोळी पांघोळी कशा आवरायच्या, सकाळचा अल्पोपहार घेऊन कसं पुढच्याला निघायचं, याचं केवढं मोठं नियोजन तुमच्या आम्हाला करावं लागतं. आता या 40,000 बरोबर प्रत्येकाची आत्या, मावशी, काकू आणि काका एवढं लटांबर लाखाचं असेल तर काय त्या भाऊसाहेब पेशव्याचं झालं असेल हो. तुमच्या छावणीला नाश्ता, पोहे, जिलेबी मिळाली का? मिळाली ना. आता चालूया का? पण मिळाली. थांबा का ती इकडच्या आमच्या यात्रेकरूंच्या कॅम्पला काही मिळालेलं नाही. अहो, या सगळ्यांना पाणी गरम करून द्यायला माणसं. पण ते म्हातारे बिचारे सगळे असे ज्येष्ठ नागरिक त्यांना गार पाणी सहनच होत नाही. यांच्यासाठी आता सरपण गोळा करा, यांच्यासाठी चुली गोळा करा, यांच्यासाठी तांब्या भांडी गोळा करा, यांना आंघोळी घाला. अहो, गंगेच्या केदारी आल्यावर लगेच कसं पुढे जायचं? एखादं अनुष्ठान करू. श्राद्ध कर माझं. अनुष्ठान कुठलं करतो तिथं? युद्ध चाललंय तिकडच्या बाजूला. अब्दालीला गाठायसाठी प्रयत्न चाललाय. आठवडाभर आजी निघणार नाहीत. झालं बोंबल, लष्कर बसलं जागेवर. भाऊसाहेबाला फार त्रास झाला याच्या. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, दत्ताजी शिंद्यांच्या तळावर हल्ला झाला संक्रांतीला. ही बातमी महाराष्ट्रात येईपर्यंत 2 महिने गेले आणि इथून सेना निघाली होळीच्या आसपास पुढं. इथून 4 महिने 3 महिने लागले असतील परत एकदा दिल्लीपर्यंत पोहोचायला. पण आता हिशोब करायचा. युद्ध आणि लढाई यातला फरक कळला पाहिजे. एका ध्येयासाठी होणाऱ्या 50 लढायांना युद्ध म्हणतात. युद्ध म्हणजे लढाई नाही. मला इंजिनिअरिंगची परीक्षा पास व्हायचंय, याला म्हणतात युद्ध. मग त्याच्यात पहिली पास होणं एक लढाई, दुसरी पास होणं दुसरी लढाई, तिसरी पास होणं तिसरी लढाई, 10वी नापास होणं. पण नापास झालं तरी परत घरी जाऊन परत अभ्यास केला. परत युद्ध नाही थांबलं का नाही. 10वीला नापास झाल्यावर जर शिक्षण सोडलं तर युद्ध हरलं. 10वीची नापास झालो तर युद्ध नाही हरलं, लढाई हरली फक्त. परत अभ्यास केला, परत पास झालो, युद्ध जिंकलं, इंजिनियर झालो, ऑलिम्पिकची बिल्डिंग बांधली. आता मंडळींनी पैसे नीट दिले नाही त्यामुळे स्लॅब पडली, ते जाऊ दे, पण जिंकलो का नाही. युद्ध आणि लढाई यातला फरक कळायला पाहिजे. दिल्लीवरती अब्दालीचं राज्य ठेवायचं का भगव्या झेंड्याची सन्मान करणारं राज्य ठेवायचं, हा विषय महत्वाचा. भगव्या झेंड्याचं राज्य, भगव्या झेंड्याला सन्मान देणारं राज्य हे दिल्लीत पाहिजे का भगव्या झेंड्याला मातीत घालणारं राज्य दिल्लीत पाहिजे, हा मुख्य युद्धाचा मुद्दा आहे. आणि हा युद्धाचा मुद्दा सोडवण्यासाठी मराठशाहीची फौज जर दिल्लीमध्ये येत असेल तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, अहमद शाह अब्दाली उत्तर प्रदेशात 80,000 फौजेसकट जिवंत असताना मराठशाहीच्या फौजेनं सप्टेंबर महिन्यात दिल्लीला धडक दिली आणि अब्दालीच्या फौजेचा पराभव करून दिल्ली हातात घेतली. पुन्हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला. तेव्हा अब्दाली उत्तर प्रदेशात असताना सुद्धा काही करू शकला नाही. पानिपताच्या लढाई आपण हारलो नाही. पानिपतामध्ये झालेली पहिली दिल्लीची लढाई मराठी जिंकली आहेत. त्याच्यानंतर मथुरा, त्याच्यानंतर अयोध्या आपण यवनाच्या हातातून सोडवल्या, तेव्हा सुद्धा अब्दाली आपल्याला जिंकू शकला नाही. मथुरा आपण जिंकून दाखवली. अयोध्येच्या राम मंदिरावरती पुन्हा एकदा भगवा ध्वज आपण फडकवून दाखवला, तेव्हा अब्दालीचे सगळे पागल पित्ते जिवंत होते. ते कुठेही पानपतात येऊन उभे नाही राहिले, घात बसले खाली एक जात. फक्त प्रश्न एकच आला, एवढ्या फौजेचा आणि एवढ्या यात्रेकरूंचा खर्च कसा भागवावा. पण सगळ्याचे खर्च सरकारी खजिन्यातनं चालले. सारखं आपलं दिल्ली पॅकेज स्वतःच्या खिशातलं काढतच नाही. कोण खर्च कसा भागवावा.
आणि म्हणून मग भाऊसाहेब पेशव्यांनी एक सोपा उपाय काढला. दिल्लीच्या औरंगजेबाच्या सिंहासनावरती जो चांदीचा पत्रा आहे, ती चांदी पत्र्यात बसून काय उपयोगाची? हे आपल्या कामाला आली तर जास्त चांगली. लावारे माणसं कामाला, दानादन माणसं कामाला लावली. अख्खी दरबारची चांदीच काढली पत्र्याची, त्याची नाणी काढली. पगार वाटून टाका म्हणले, चांगला पगार आहे आपल्याला हा. दिल्लीच्या बादशहाच्या सिंहासनाचे तुकडे करून त्याची नाणी पडली. लोक इतके रागवले. हे पद्धत झाली वेळ वागायची, पद्धत झाली का? असं कुठं सिंहासनाचे तुकडे करून पैसे करतात काय? तेव्हा मराठशाहीनं प्रश्न विचारला, आमच्या शिवप्रभूंचं सिंहासन रायगडचं तोडलं तेव्हा कुठे गेली ती अक्कल? जेव्हा महाराष्ट्राच्या शिवप्रभूंची संपत्ती लुटली तुम्ही तेव्हा कुठे गेली ती अक्कल? लक्षात ठेवा, झालेले अपमान महाराष्ट्र विसरत नाही. मनामध्ये असे ठेवतो की शिवप्रभूंच्या सिंहासनावरती तुम्ही आघात केलात, तो आमचा अपमान आम्ही 100 वर्ष ओरात जपलाय. आता शिवप्रभूच्या त्याच सरदारांच्या वंशजांनी पुन्हा एकदा औरंगजेबाच्या समोर त्याच तख्तावरती घाव घालून तुमचे चांदीचे पत्रे काढून आमचे स्वतःचे पगार आणि आमची सगळी नुकसान भरपाई केली. ध्यानात धरा, राजांच्या सिंहासनाला हात लागला तर अख्खा दरबार भिकार करता येतो महाराष्ट्राला, एवढं लक्षात ठेवायचं. दिल्लीचा अवघा दरबार भिकारी करता येतो आम्हाला. काय तुम्ही सांगता महाराष्ट्रातील धंदे करायचे? सगळ्या लोकांना पैसे मिळाले. प्रश्न असा होता, दिल्लीमध्ये युद्ध चालू असल्यामुळे शेतच पिकत नाही, धान्य कुठलं आणायचं? एक मार्ग आहे. दिल्लीच्या पलीकडं कुंजपुरा नावाचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्यामध्ये अहमदशाह अब्दालीनं युद्धाला पुरेल यासाठी जवळजवळ 90 लाख पोती धान्य जमा केलंय. आपण जर कुंजपुरा जिंकला, कारण अब्दाली नेमका बाकीच्या सगळ्या बादशहांची गठन करायला बाजूला गेलाय. आपण जर कुंजपुरा जिंकला तर 90 लाख पोती आपल्या हाती लागतील, काय काळजी आहे? आणि मुळात कुंजपुऱ्यामध्ये एक अजून आपल्याला पाहिजे असलेला हरामखोर बसलाय, आणि तो म्हणजे कुतुबशहा. ज्याने दत्ताजी शिंद्याचं डोकं कापलं तो नालायक कुंजपुऱ्यात बसलाय. जायचं आणि खरंच दिल्लीपर्यंत आलेलं मराठी साहित्य, ज्यांच्या हाती पैसा हातात सापडला होता पण धान्य पुरेसं नव्हतं, अर्ध्या पोटी होती बिचारी सगळी माणसं. पण ही अर्ध्या पोटी असलेली माणसं सुद्धा ठरवून गेली की तोफा आपण ओढू, जनावरं कमी पडली तर, तोफाचे गोळे आपण ओढू, माणसं कमी पडली तर, पण हे सगळं घेऊन जाऊ आणि आज ना उद्या कुंजपुऱ्यामधला हलकट मारू, तिथलं तिथं जागचाग ठार करू. कुंजपुऱ्यापर्यंत मराठी सेना पोचली नवरात्रात. आणि कुंजपुऱ्याच्या किल्ल्याला जेव्हा शिड्या लावायच्या होत्या तेव्हा आतली एक बातमी फुटली की शिडीवरनं तुम्ही जर आला तर वरनं उकळतं तेल टाकणार आहेत, वरनं निखारे टाकणार आहेत. आता वरनं उकळतं तेल येणार, निखारे येणार म्हटल्यावर मराठी सैन्यात चढावड लागली. शिडीवर पहिलं कोणी चढायचं? आश्चर्य वाटेल, काय सुंदर इतिहास आहे आपला. आश्चर्य वाटेल, जे सरदार, जे सैनिक 50च्या पुढचे होते त्यांनी अर्ज केला, शिडीवर पहिला आम्हाला पाठवा. आणि साधारणतः वय वर्ष 16, 20, 25, 35 हे सगळे कार्टी नंतर पाठवा. आधी अबाव 50चा संघ पाठवा. अबाव 50 वाले सगळे आम्ही आधी जाणार. अबाव 60 वाले पण काही होते, पण ते थोडेसे होते, पण अबाव 50 वाले जाणार. सहज मल्हारबाव होळकरांनी विचारलं, का रे मेल्यावर तुम्हाला काय हौस आली द्या का शेड्यावर चढायची? तर 50ची माणसं म्हणतात, थोडी गंमतशीर आहे विषय, पण म्हणतात म्हणले मल्हारबा आमचं वय झालं 50, 55, आमचे संसार झाले आता पुष्कळशे, त्यामुळे आमच्या अंगावर उकळतं तेल पडलं काय, निखारे पडले काय, आता आम्हाला काही फरक पडत नाही हो. पुढच्या पोरांचे अजून संसार व्हायचेत, त्यांच्यापर्यंत आत पोचायला नको म्हणून म्हाताऱ्याने आधी मरायला नको काय? आणि आम्ही काय पोरं बळी देऊन त्याच्यावरती त्यांच्या श्राद्धासाठी जिवंत राहायचं का काय?
अजून थोडासा वाईटपणा घेऊन सांगतो, कशी मिश्किल माणसं होती. अहो आता आमचे हातपाय जळाले आणि चेहऱ्यावर किती डाग पडले तरी साठीला काय फरक पडतो. तर ते म्हणायचे माझी बरीच नातवंड अजून सैन्यात आहेत ज्यांची लग्न व्हायची, त्यांचे चेहरे सुरक्षित ठेवले पाहिजे फेरन लवली लावायला. व त्या सगळ्यांचं आरोग्य मला सुरक्षित ठेवलं पाहिजे. माझ्यासारखे आजोबाचं काम आहे, त्याचं लगीन व्हायचं आहे. तर ज्यांची लग्न सुद्धा व्हायची अशी माणसं तिथे येऊन आहेत. आणि कुंजपुऱ्याच्या किल्ल्यावरती सगळ्या बाजूने असा हल्ला चढला की काय त्या कुतुबशहाला जमणार आहे. हो, एका बाजूनं तोफाचा हल्ला होता, एका बाजूनं शिडीवरनं अक्षरशः मुंग्यासारखी माणसं आत येत होती. उकळत्या तेलाचा उपयोग नव्हता, निखाऱ्याचा उपयोग नव्हता. पहिल्या काय 100 लोकांच्या अंगावर तेल पडलं असेल तितकंच, पण माणसं ते उकळतं तेल अंगावर घेऊन तटावरती चढली. त्या तटावरचे सगळे हांडे जे उलटे सुटले ते तुझ्याच अंगावर तेल घे, आंघोळ कर, नवरात्राची कर आंघोळ, दिवाळी नंतर करतो तुझी. पण अक्षरशः ही माणसं कशी चढली असतील हे बघायचं असेल तर कधीतरी आपल्या आसपासच्या हॉस्पिटलमधलं जे बर्निंग सेशन असतं ते बघावं. की घरामध्ये स्टोव भडकल्यामुळे अख्खं अंग जळलेली माणसं कशी दिसतात, अशी कातडी लोंबत असलेली माणसं कशी दिसतात, अशी अंगाची कातडी ज्यांची लोंबतीये उकळतं तेल पडल्यामुळे अशी माणसं वरती चढून जेव्हा ते पातेली ढकलतायत, तेलाची निखाऱ्याची पातेली ढकलतायत, काय अंगात शक्ती येते हो, काय अंगामध्ये ताकद बसते. आणि नवरात्राच्या दसऱ्याच्या आत कुंजपुरात जिंकलाच, पण कुतुबशहाला ओढून आणला भर चौकात. आणि भाऊसाहेब पेशव्यांनी सांगितलं, जनकोजी शिंदे ही शिकार तुमची आहे बर का, तुमच्या काकाला मारलाय त्यानं. बॅटरी चेंज दत्ताजी शिंदेला मारले त्यानं, तेव्हा शिकार तुझी आहे दत्ताजी. आणि दत्ताजी शिंदेचा हा पुतण्या जनकोजी शिंदे 16 वर्षाचा होता. हा 16 वर्षाचा पोरगा अंगावर चालून गेला, त्याच्या कुतुबशहाच्या तबूर असं पाण्याचं भांड केलं. तहान लागते का रे बाबा, कशाला कोरड पडली, जरा पाणी तर पी. आणि तोंडामध्ये पाण्याचा गुळणा घेतलेला असताना तिथून जनकोजी ओरडला, माझा बाप रणांगणावर जखमी पडलेला असताना माझ्या काकाच्या गळ्यावर तलवार चालवली, तुला काय पाणी प्यायला दिलं तरी हराम्या. हाच दिशेची वर्ण तलवार घातली, ते पाणी घशात खाली जायच्या आज संपला. तोंडातच पाणी ठेवाव्या, तुझ्या पोटापर्यंत पाणी द्यायची व्यवस्था नाही माझ्याकडं. कुतुबशहा मारला. दिल्ली जिंकताना आपण जिंकलो, मथुरा जिंकताना आपण जिंकलो, अयोध्या जिंकताना आपण जिंकलो, आणि कुंजपुरा ही जिंकताना आपण जिंकलो. पानिपत ही हरल्याचा इतिहास नाही. मग माघार कुठे घेतली, ते फक्त शेवटच्या लढाईत का लागली ते पण सांगतो. आता नवरात्र म्हणजे ऑक्टोबरची. आता कुंजपुऱ्याचं सगळं धान्य घ्यायचं दिल्लीत पोचायचं असं ठरलं. सगळ्यांची धान्य भरली, उंटावरती झाली, चला 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 दिल्लीत चला. सगळ्या यात्रेकरूंचे म्हणणे असे आहे की शेजारी कुरुक्षेत्राची यात्रा केल्याशिवाय पुढे जायचे नाही. मरतय आता. आणि हे सगळे त्या कुरुक्षेत्राच्या शेजारच्या तीर्थक्षेत्रात आपल्या पूर्वजाची तर्पण करत बसली येण्यासारखी. आणि तो महिना वाया गेला. लष्कर पुढे निघत ना, आपण तर पुढे जाऊ. आमच्या आत्या मागं राहिली तर हे राहिलं मागं, यांची मावशी मागं राहिली, हे राहिले मागं. परिणामतः अब्दालीला यायला वेळ मिळाला, रस्ता अडवायला वेळ मिळाला, आणि त्याने दिल्लीकडचा रस्ता अडवला. आपल्याला महाराष्ट्राकडे जायचा रस्ता त्यांनी बंद केला. आणि 5 ठिकाणी दणके लावले. इथं रोहिली, इकडं पठाण, इकडं अहमदशाह अब्दाली, इथं वेगळ्या नजीब खानाचं मुसलमानाचं सैन्य, आणि इकडं शुजा उठवल्याचं सैन्य.
5 वेगळ्या छावण्या लावल्या आणि 5 छावण्यातून 1,00,000 फौज जाणार नाही अशी जबरदस्त व्यवस्था केली. आणि म्हणून आपल्याला माहिती पाहिजे, दिल्लीपासून कुंजपुऱ्यापुढे जो पट्टा आहे 80 किलोमीटरचा, तो दिल्लीतनं पुढे आला आणि आपण कुंजपुऱ्यात पुढे आलो. याच्या मध्ये जे गाव लागतं या गावाचं नाव आहे पानिपत. आणि त्या पानिपताच्या गावाच्या मैदानात मारामारी झाली म्हणून त्याला पानिपताची लढाई म्हणतात. इथे पुण्यात येऊन आम्हाला काही माणसं विचारतात, का आपले काय ते पानिपताची लढाई ती पुण्यात कुठं झाली? मला मोठी नदी दाखवतो तुला कुठं झाली. आता आराव्यात पानिपत महाराष्ट्रात कुठं आलं? त्याला काय कुठे तेही माहित नाही येण्याचा कारभार. त्याला समजा चुकून नाकून विचारलं ताजमहाल कुठे, तर ते म्हणतं माझ्या सगळ्या गोष्टी बायको उचलून ठेवते. मला काही माहित नाही ताजमहाल काय बायको उचलून ठेवते. जाऊ दे, तुझी अक्कल तुझ्या पाठी आता. पुण्यात पानिपत नाहीये, दिल्लीपासून पुढे पानिपत आहे. आणि आताच्या थंडीवरून आपल्याला अंदाज येऊ शकतो. -10 एवढं सुद्धा टेम्परेचर तिथे राहू शकतं. साधारणतः आपल्या फ्रीज मध्ये -5 टेम्परेचर असेल तर बर्फ तयार होतो. तर ज्या पानिपताच्या आसपासचं तापमान -10, या -10 तापमानामध्ये गार पाण्याने रांगोळी करायच्या. 90 लाख पोती हातात मिळाली होती. पण महिन्याभरात मला सांगा, हत्ती, उंट, घोडे, बैल, खेचरं आणि 1,00,000 ज्येष्ठ नागरिक, या सगळ्यांना रस्ता काय लागत असेल सुरेश मोरा आणि अधिक लष्कर, या सगळ्यामध्ये 1 ते 2 महिन्याचं ते धान्य भराभर भुशासारखं उडलं. आणि नोव्हेंबर डिसेंबरला अशी अवस्था आली की आसपासच्या जंगलातली झाडपाले खाऊन जगावा. पण जानेवारीपर्यंत थांबले कशाला? त्याचं उत्तर थोडंच ऐका. आपल्याने इराणला पत्र पाठवलं की भाऊसाहेबांचं हे मराठ्याचं सैन्य साधं दिसत नाही, मी जिंकीन असं वाटत नाही, मला राखीव फौज पाठवा. इराणमधनं फौज यायची 2 महिने तो वाट बघत बसला. आणि आपण पण महाराष्ट्राकडे पत्र टाकलं की एवढं मोठं सैन्य दिसतंय आणि यात्रेकरूंचा आमच्या डोक्यावर बोजा फार आहे, धान्य पुरेसं झालेलं नाही, तेव्हा आपण महाराष्ट्रातलं जास्तीचं थोडं अजून सैन्य पाठवा. म्हणून महाराष्ट्रातलं सैन्य येतं याची वाट बघत आपण थांबलो आणि इराणचं सैन्य येतं याची वाट बघत तो थांबला. 2 महिने असेच वाया गेले. म्हणून शेवटचं पानिपताचं युद्ध परत संक्रांतीला झालं. पण या पानिपतावरचे मुक्काम केल्यावर एकच युद्ध संक्रांतीला नाही झालं, त्या संक्रांतीच्या अलीकडे 5 ते 6 वेळा युद्ध झालं, म्हणजे लढाया झाल्या. या 5ही लढायात आपण कधी ठरलो ना. मात्र थोडं वेळ असं झालं, एकमेकाबद्दलचा राग नको तिथे व्यक्त झाला. काय असते, 10 माणसं एकत्र आली की कोणी कोणावर ठीक असतो, कोणी कोणाचा नाराज असतो. पण हे नाराजी दाखवू नये, जसं लगान पिक्चर मध्ये आपल्याला दाखवलंय त्याने. त्या दोघांमध्ये तसल्ली असेल तर मॅचच्या वेळेला हे नाही करायचं. पण ती अक्कल दुर्दैवाने राहिली नाही. भाऊसाहेब इतकंच म्हणाले की आपली सगळी तयार असताना सुद्धा आपल्याकडे बरीच लहान पोरं आहेत, त्यामुळं एकदम 5 छावण्यांवर हल्ले करून दिल्लीकडे जायचं कसं याची थोडी मला काळजी वाटते. जनपदी शिंदे उभा राहिला. भाऊसाहेब असं का बोलला तुम्ही? आमचं वय 16 वर्षाचं आहे म्हणून तुम्हाला प्रश्न येणार आहे का? मग 16 वर्षाची पोरं काय करू शकतात दाखवू काय आता? आणि त्यांनी खरंच आपली फौज काढली आणि 5 छावण्या होत्या. त्यातली एक छावणी जी गिलक्यांची छावणी होती, त्या गिलक्याच्या छावणीवर केला हल्ला. जनपदी शिंदेनी हल्ला केला. मात्र भाऊसाहेबांच्या लक्षात आलं पोरगे तयार आहे. पण समजा युद्धाचं काम आहे, जर गडबड झाली, जर शत्रूचा जोर वाढला तर आपल्याला मदत पाहिजे. म्हणून बळवंतराव मेंदळे नावाचा सरदार होता. त्याला सांगितलं, बळवंतराव जनकुजीच्या मागोमाग जा, त्याला मदत लागली तर उभं राहा. बळवंतराव सेना घेऊन गेला. पण बळवंतरावाचं आणि जनकुजीचं मनातल्या मनात काही चांगलं नाही. गिलच्यांच्या फौजा जनकुजीच्या अंगावर तुटून पडत असताना दुर्दैवाने बळवंतरावाची फौज तिथं होती, पण ती लांब उभी राहिली, फक्त मजा बघत राहिली, पुढे आलीच नाहीत. अब्दालीच्या लक्षात आलं, माणसं खूप आहेत पण फाटाफूट खूप आहे. संत्र्यासारखे दिसत आहेत,
वर्ण भगवा रंग आहे, पण बोट घातलं की प्रत्येक फूड वेगळी आहे. असं नाही पाहिजे बाबा. मराठशाहीच्या फौजेमधला तो तुझा भाव नको तिथं बाहेर आला आणि मग मात्र जनकोजी शिंदे चिडून असा लढला की खरंच गिलच्याचा 15,000 शत्रू जमिनीवर मारला, तेव्हा जनकोजी परत आला. जनकोजीनं गिलच्यांवर केलेली चढाई पानपतावर आपण जिंकलो, हरलो नाही. फक्त जनकोजी इतकंच म्हटला, भाऊसाहेब पेशवे त्या बळवंतरावला कशाला पाठवला होता? ते म्हणले तुला मदत करायला. ते काय करत होतं बेन इशारा बरोबर असतो. रणांगणात काय करत होतं इशारा की म्हणजे आम्ही कशी मार खातोय बघत बसलो होतो. तुमच्या माझ्यात असेल ना भांडण, काही तुमच्या माझ्यात असेल काही मतभेद, रणांगणात दाखवतात काय? नेमकी तुमची माझी भांडणं निवडणुकीच्या वेळेला काढायची ना आपले मतदार बोंबडत ठेवायचे. कधी भांडावं ते तर कळलं पाहिजे. नवरा बायको मध्ये सुद्धा भांडण होतात, पण कधी भांडायचं? पाहुणे आल्यावर. तिसरा पाहुणा असताना ही त्याच्या अंगावर डाबा फेकते, तिच्या अंगावर पोलपाट फेकते. हे भांडायची वेळ आहे का? आता हा पाहुणा घालवायची वेळ तुम्ही दोघे मिळून जमत त्याच्या अंगावर फेका ना. काय फेका फेकी तुम्हाला काय? तिसरा पाहुणा जीव काढायला घर आपल्या ताब्यात घ्यायला आले, हे तर नवरा बायको भांडत बसतात का? मतभेद कोणाच नाहीत महाराज. मतामध्ये भेद असला तरी मनात असू नये. म्हणून एक ऐका, त्या बळवंतरावाची बायको पण तिथं होती बरं का. त्या स्वारीत सगळे यात्रेला आले होते, त्याच्यात ती पण आली होती. तिचा पोरगा पण होता. आणि त्याच्या बायकोनं एक डाव केला, म्हणजे निरंजन करून तबक तयार केलं का नवऱ्याला वावाळायला. नवरा म्हणलं हे काय केलं? म्हणलं मला कळलं की तुम्ही युद्धावर गेला. नवरा युद्धावर गेला की आमच्याकडे पद्धतच आहे, तुम्ही बाहेर काय दिवे लावले ते आमचे दिवे लावून ओवळून बघायला पाहिजे ना. आणि जे काही तुम्हाला बक्षीस मिळालं असेल ते बक्षीस बायकोला द्यायचं, मग घरात यायचं. आधी इनकम मग कम इन, असे नियम आहे आपल्याकडचा. तेव्हा तुम्ही ते लढाईवर गेला, आता काय बक्षीस मिळालं सांगा, काय बोंबला सांगणार? हजमच झाली सगळ्यांनी एकत. आणि बायकोने त्यांना दारातच अडवलं. असा लढाई न करणारा नवरा मला घरात नकोय. करकरीत कोरे कपडे, रक्ताचा डागन एक, घमघमाट ये गंधाचा, घामाचा थेंबन एक, तलवार कटीला नाही हातात छडीचा झोक, या ऐशा वेशे मजला का भुलवायाला आला, भुलणारी नाही विदुला, धर्मावर घालून घाला कीर्तीचा ध्वज मिळविला. ती बायको सांगते जरा सुद्धा अक्कल आली नाही का हो युद्धामध्ये असं वागताना? हा बेहिंत्याचा पोरगा म्हणतील लोक बाळाला, मी नामर्दाची दासी हिणवतील बाई मजला, विश्वासघातकी पाजी ही विशेषणे तुम्हाला, आपल्या कुळाची कीर्ती गरजत ती आर्यावरती, थोरांची होती ख्याती त्या घरी कसे हो आला, कीर्तीचा ध्वज मिळविला. बायकोने नवऱ्याला सांगितलं आला तर तसे परता जा, हे तोंड न मज दावावे, घालून पालथे शत्रू मातीला मिसळून द्यावे, पडलेला दाग धुवोनी दासीला दर्शन द्यावे. जर गेला स्वर्गावरती तनु ठेवीन सरणावरती, सेवा करीन मी पुढती, बोलोत न जनया बोला, कीर्तीचा ध्वज मिळविला. रणांगणात मेलात तर तुमच्या बरोबर स्वर्गात येऊन तुमची सेवा करीन, पण माझा नवरा लढाईत न परत आला हे मला ऐकायचं नाही. हे बायकोचे बोल ऐकल्यामुळे संतापलेल्या बळवंतरावांनी पुन्हा आपली फौज काढली, पठाणाच्या छावणीवर चाल करून गेला. पुन्हा 10-15 हजार पठाण मातीला मिसळवला. पण त्या गोंधळामध्ये बळवंतरावाला गोळी लागली, बळवंतराव मारला गेला. पण तरी सुद्धा पठाणाच्या छावणीवरच्या हल्ल्यात आपल्या सेना विजयी झाल्या, पानपताला हरलो नाही. मात्र या बळवंतरावाबरोबर बायको सती गेली. आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी जेव्हा दुसरं पानिपताचं युद्ध झालं तेव्हा आपल्या आईबापाचं श्राद्ध करायला हा पोरगा परत पानिपतावर गेला होता. आणि सगळ्या शत्रूंना तिथं मारून
आपल्या आईबापाच्या हित तर्पण करायला पाणी नाही, शत्रूचं रक्तच सोडलं, असं पुण्य कर्म आपल्या लोकांनी केलं आहे. मला तो हिशोब एका दिवसाचा द्यायचा आहे. शेवटच्याच दिवशी फक्त घोळ झाला. कारण गोष्ट कशी झाली आपल्याला कल्पना येईल की, मला सांगा, महिनाभर जी मराठी फौज झाडपाले खाऊन राहते, -10 डिग्री टेम्परेचरला हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये ज्यांचे हाल चाललेत, अशी सकाळी ब्रेकफास्ट नाही, दुपारी जेवण नाही, टी टाईम नाही, काहीही उपलब्ध नसलेली, महिनाभर अर्धपोटी असलेली फौज जेव्हा अब्दाली दिल्लीला चिकटून उभा होता, त्याला सगळं दुर्दैवाने उपलब्ध होतं. त्याच्यापर्यंत धान्याची पोटी पोचायला आपणच महिनाभर गोंधळ करून वेळ दिला होता. आणि या सगळ्या गोंधळामुळे जेवण खाऊन तुष्ट असलेली पठाणी फौज आणि अर्धपोटी असलेली मराठी फौज याच्यात सामना कसा व्हावा. शेवटी संक्रांतीच्या दिवशी व्हायचा तो हल्ला केला, मात्र दोन गोष्टी चुकल्या. ते म्हणजे ठरलं असं होतं की मध्ये फौज असेल आणि बाजूने तोफखाना असेल. सगळ्या तोफांची तोंड बाहेर आहेत. हा गोल अंडाकृती आहे आणि या अंडाकृती गोलाचा लोकसंख्या किती आहे? 1 लाख. म्हणजे साधारणतः 10 किलोमीटर लांब एक रांगच असेल ती अर्धाकृती अशी अंडगोल असलेली. पहिल्या हत्तीपासून शेवटचा हत्ती जवळजवळ 10 किलोमीटरवरती मागा असेल. पण लक्षात ठेवायचं, सगळ्यांनी असंच गोलात राहायचं. सगळ्यांची तोंड बाहेर आहेत, म्हणजे असं बघत असं चालायचं. इकडून शत्रू येत नाही बघत चालायचं, इकडच्या लोकांनी इकडे बघत असं चालत राहायचं. मी हे तर उभा आहे, हिथं शेजारी सैनिक आहे, हिथं सैनिक आहे, त्याच्या शेजारी तोफा लागल्या. तोफा पण अशा तिरक्या चालत राहतील. जेवढं जमेल तेवढं तोफेच्या गोळीने शत्रूला मारत राहायचं आणि दिल्लीत घुसायचं. दिल्लीकडे घुस, तिकडे मार, पुढे घुस, तिथं मार, पुढे घुस, असं चालत राहायचं. शत्रू जर पळायला लागला तर आपण हितनं उठून त्याच्या मागे जायचं नाही. तर आपण जर तिकडे गेलो तर हिथं खिंडार पडेल लोकांना आत घुसायला, आणि इथून आपण जर पुढे गेलो तर आपली तोफ बंद पडेल. कारण आपल्या तोफेतनं गोळा उडला तर बसेल कोणाच्या अंगावर पाहिला? आपल्याच पाठीत आपला गोळा बसेल. आपण पुढे जायचं नाही, आपण या जागेवरच फक्त लढत पुढे जायचं आहे, इतकं ठरतं. पण घोळ असा झाला, दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत फौज पानिपतावरनं सोनपतापर्यंत, सोनपतापासून दिल्लीच्या टोकापर्यंत अक्षरशः अशी घुसली की अब्दालीनं निरोप पाठवले, वलकट्या गोंधळा, भांडे उचला, पुढे छोटा म्हणले. का? आता जगत नाही, आता आपण जगत नाही. हे सगळे नजीब हरामखोर, सगळे हे जात पाठ पुरवणारे हरामखोर झाले. इथं गिलचे संपले, इकडे पठाण संपले. अरे 3 छावण्यावर कुठं जग पाळणार आपण? आणि हे जसे पळायला लागले तिथं चूक झाली. समोरचा शत्रू पळतोय बघितल्यावर आपल्याला मिलिटरीची ऑर्डर अशी होती की आपण त्याच्या मागं पळायचं नाही, आपण जागेवरच थांबत पुढे जायचं. ते जमलं नाही. बऱ्याचशा लोकांच्या अंगात आले की मारी पळतोय तर कशाला जिता पळू द्यायचा, हाणतोच. म्हणून नेमक्या उभ्या असलेल्या फौजा पुढे गेल्या, शत्रूला मारायला गेल्या. तिथं मारायला गेल्यावर लक्षात आलं आपला तोफखाना बंद पडला. उडवणार कशी तोफ? आपली तोफ उडली तर आपल्याच लोकांवर पडणार आहे. आपलीच माणसं पुढे जाऊन उभी राहिली. आता तिकडच्या तोफा धडाधड सुरू झाल्या. त्यांच्या ताब्यातच आपली फौज आली आणि दुपारी 2 ते 4 फक्त शेवटचे 2 तास आपली मॅच गेली हातातली. आणि जसजशा तोफा उडायला लागल्या, माणसाच्या चिंध्या उडायला लागल्या, तसतसं झाली गडबड अशी की माणसं लढायच्या ऐवजी आपले नातेवाईक जे यात्रेकरू आहेत ते राहतायत का मरतायत याच्या काळजीत जास्त गेली. म्हणजे हिथं युद्ध करायचं, अगं काकू तुझं काय झालं, हे इकडचं तिकडं पळतंय, ते तिकडचं. या गोंधळात घोळ गेला. या गोंधळामध्ये युद्ध मागं पडलं. नातेवाईकांच्या काळजीमध्ये थोडं युद्ध मागं पडलं आणि परिणामतः काही लोकांनी सेना बाजूला काढून घेतल्या की सगळं युद्ध जर संपणार असेल तर उगाच फुकट मरण्यात काय अर्थ आहे. पण काही फौजा इकडून बाजूला पडल्या, काही फौजा तिकडून बाजूला पडल्या. लाख यात्रेकरूतले 50,000 तर असेच मारले गेले.
संपत्ती लुटली गेली, लक्षावधी रुपयाची आमच्या लूट झाली. भाऊसाहेब पेशवे तर संपलेच, पण पुन्हा एकदा दुसरा पराभव संक्रांतीच्या दिवशीच झाला, म्हणून पुन्हा लोकांच्या डोक्यात पक्क झालं, संक्रांत म्हणजे संकट. पहिलं युद्ध संक्रांतीलाच 60 साली, दुसरं युद्ध संक्रांतीला 61 साली, म्हणून 1760 साली पानिपताचं युद्ध झालं, दत्ताजी शिंद्याला मारणारं. 61 साली युद्ध झालं, ज्याच्यात मराठशाहीच्या फौजेचा पिछेहाट झाली. म्हणून आपल्याकडे एक ऐकून ठेवा, खूप प्रयत्न केले शेवटी यश नाही मिळालं तर त्याला म्हणतात 1760. असं म्हणतात का नाही बघा लोक. काय आपण तुमच्याकडे 1760 वेळा येऊन गेलो मी, आता तुम्ही भेटलाच नाही मला. आता 1760 मोजायची नाही, याचा अर्थ खूप वेळा घेऊन गेलो. 1760 वेळा करत्याला सांगितलं की बापाला गाढव म्हणत जाऊ नको. त्याला कळतंय का गाढवाच्या लेखाला? आता बापच म्हणते त्याला गाढवाच्या लेखा. त्याला 1760 वेळा सांगते बापाला गाढव म्हणत जाऊ नको. 1760 म्हणजे खूप प्रयत्न करून सुद्धा यश नाही मिळालं, त्याला 1760 आता संख्या पडली. बस. आणि शेवटचं 1 मिनिट असं सांगतो, आता जिंकलं कोण याचा हिशोब जर लावायचा असेल तर युद्ध कशासाठी चाललं होतं? युद्धाचा निर्णय पाहिजे. भगव्या झेंड्याचा आदर करणारे दिल्लीत राहणार का भगव्या झेंड्याचा द्वेष करणारे राहणार, याचा निर्णय करायचा म्हणजे युद्ध. या युद्धाचा निकालच लागला नाही. भाऊसाहेब संपले, पण अब्दाली सुद्धा म्हटला, ए नजीबिया इकडे का, मला काही हित राहणं बरं वाटत नाही. तेव्हा ही जी काही दिल्ली पेटलेली, जळलेली, उद्ध्वस्त झालेली, शेती संपलेली, भिकार लागलेली, ही सगळी तूच घे. मला जाऊ दे बाबा माझ्या घरी. मार इतका खाल्लाय की मराठ्यांची फौज 25-30 हजार मारली, यात मान्य आहे. पण याच्यामध्ये अब्दालीच्या सैन्यातली सुद्धा 1.25 लाख फौज आपण मारली होती, हा हिशोब कोण लावत नाही. तुमच्या आमच्या घरातले 30,000 गेले असतील, पण 30,000च्या चौपट शत्रू त्या पानिपताच्या युद्धात मराठी लोकांनी कापून दाखवले. अब्दालीच्याकडची मृत सैनिकांची संख्या 1.25 लाख आहे. आता 1.25 लाख मेलेले, याला कधी कबरीतनं वर काढायचो आणि कधी माझं आयरनचं काम व्हायचं. मला घरी जाऊ दे. म्हणजे म्हणला, अहो हे हित पानपतातनं महाराष्ट्रात गेलेत म्हणजे फक्त 1000 किलोमीटरच तिकडे गेलेत. हे कधी भूत परत उलटी येऊ शकतात. मी हित बसून काय करू, मर तुला काय करायचं, मी परत येत नाही. म्हणजे पुन्हा दिल्ली कोणाची हा निर्णय झालाच नाही. मग युद्ध जिंकलं कसं? अब्दाली तिथून जो पळाला तो खरंच त्याच्या आयुष्यात तो परत कधी दिल्लीकडे आला नाही. इराणमध्येच अब्दाली मेला. इराणमध्ये अब्दालीचे बाकीचे सगळे भाऊबंद मेले. त्याला 50 वेळा सांगत होते परत जाऊया, हिंदुस्थान नाव काढू नका. नाव काढलं तरी हव्या लागतंय. म्हणजे हिंद हव्या मार जिथे हरामखोराने आम्हाला दिला. -10 डिग्री टेम्परेचर मध्ये सुद्धा ही माणसं एकत्र येऊन अर्ध्या पोटी असलेली माणसं आम्ही भरल्या पोटी लोकांचे मसालाचा शिरा बाहेर काढताय पोटातला आमच्या लेखाची. 1.25 लाख कशाला म्हणतात साहेब? 1.25 लाख प्रेत अब्दालीच्या डोक्याला भोवळ आली होती. लाख प्रेत तो आपल्या लोकांची बघतोय रणांगणावरती. आणि अर्धपोटी असलेली मराठशाहीची फौज 2 हातात तलवार घेऊन टणटणा पुरा नाचते. अजून कोण कापायला असेल तर आण म्हणून समोर. कसं करू? फक्त तोफखान्याच्या पुढे आपली माणसं आल्यामुळे घोळ झाला. त्यामुळे तोफखाने बंद पडल्यामुळे थोडासा गोंधळ झाला. पण बाकी शेवटचे 2 तास जर हातात लागत होते तर अहमद शाह अब्दालीचा दाढीचा केसही जात नव्हता इराणला परत. इथपर्यंत तुम्ही मार खाल्ला. अब्दाली म्हणला माझ्या बापाच्या जमायचं नाही. मी घरी गेलो आणि खरंच तो घरी गेला. जे माघार घेतलेले मराठी होते ते महाराष्ट्रात आले. सगळ्या घराघरात सुतक लागलं. प्रत्येकच घरातला एक तरी माणूस मेलाच होता. 30,000 40,000 फौज मारली गेली होती. पण ही इतकी मारल्यावर महाराष्ट्र नावाची वस्तू काय आहे एक दिवसात लोकांना कळली. महाराष्ट्रातल्या लोकांनी त्याच क्षणी निर्णय केला, आता आपली पोरं एवढीशी आहेत, याला अजून 5 ते 7 वर्षात तलवार चालवता येणार आहे. मग या सगळ्या घरातली पुढची पोरं आपल्या बापांची श्राद्ध तिथंच जाऊन करणार.
गंगेच्या काठी बाप मारला गेला, वडामोठीच्या काठी श्राद्ध करायचे, हे धडपडीचे धंदे आम्हाला नाही शिकवायचे. आणि म्हणून दुसरं पानिपताचं म्हणजे तिसरं युद्ध कधी झालं विचारा, तर इतिहासात लिहिलंय 1771 म्हणजे 61 सालापासून फक्त 10 वर्षांनी, फक्त 10 वर्षांनी पुन्हा महाराष्ट्रातनं तेवढीच 40,000 फौज केली. पुन्हा मथुरा हातामध्ये त्यांनी हातात नजीब खानाला घेतली होती, त्या नजीब खानाला तिथं संपवला. अयोध्येचा नवाब जो उलटा फिरला होता त्याला अयोध्येत जाऊन खतम केला. पुन्हा एकदा दिल्ली मधला बादशाह कोणी नव्हताच, नजीब खानाने जो बसवला होता पिल्लू तेवढं पटलं होतं कसं बस 10 वर्षासाठी, त्याला पुन्हा आडवा करून मराठशाहीचा माणूस बादशाह म्हणून तिथं बसवला. पलीकडे नजीब खान जो लपला होता त्या नजीब खानाच्या उरावरती बसून नजीब खानाला ठार मारून त्याचं संपूर्ण राज्य बरखास्त करून टाकलं. आणि शेवटचं इराणच्या टोकाला जुळलेलं जे पठाणांचं अफगाणिस्तानच्या आसपास असलेलं मोठं पठाणी राज्य होतं त्याच्यावरचा सादुल्ला खान संपवून 10 वर्षात मराठी सेनेनं पुन्हा एकदा भगवा झेंडा सिंधुनदीच्या पलीकडे जाऊन लावला, जेव्हा अब्दाली जिवंत असून खाली आला नाही. मग आता हिशोब लावायचा, 10 वर्षात पुन्हा 40,000 माणसं घेऊन तिथं जिंकणारी माणसं, ते जिंकले म्हणायचे का जे परत उतरलेच नाही त्यांना जिंकले म्हणायचे. लेका तुम्हाला परत यायचं धाडस झालं नाही, तुम्ही हरलात नालायकानो. पानिपत हा आमच्या विजयाचा इतिहास आहे, पानिपत हा आमच्या जिंकण्याचा इतिहास आहे. आणि पानिपताने नुसता अब्दाली घाबरला असं नाही. माझ्या पहिल्या ओळीनं परत एकदा मी शेवट करतो. पानिपताच्या युद्धानं सगळ्यात मोठा फायदा झाला. त्या 1771 सालानंतर पुढे 100 वर्ष इराण, इराक, बलुचिस्तान, अरबस्तान कडून कोणालाही भारतावरती यायचं धाडस झालं नाही. भारतात गेलं की फक्त डबा घेऊन जावं लागतं आणि येताना तो डबा सुद्धा येत नाही. याची हटकी मेलेला खात्री घेऊन बसली की 100 वर्षात एक आक्रमण आपल्या अंगावर झालं नाही. हे आपल्या मराठशाहीच्या युद्धाचं कौतुक आहे, तुमच्या आमच्या पूर्वजांच्या युद्धाचं कौतुक आहे. आणि म्हणून याच्यानंतरची पुढची अजून व्यापक असलेली दुर्ग मोहीम आज इथले महाराष्ट्रातले किल्ले पूर्ण करतो आपण, पण गुरुजींच्या नेतृत्वाखाली याच्या पुढे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि याच्या पुढच्या हिमालयापर्यंत सुद्धा जाऊन एका बाजूला चीनला आणि दुसऱ्या बाजूला अरबस्तानला सुद्धा धडक देऊन पुन्हा एकदा भगव्या झेंड्याचा आदर सगळ्या विश्वात तुम्ही आम्ही उभा करू आणि शिवप्रभूंचं हे प्रचंड मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं आयुष्य तनमनधन देऊन आपल्या आयुष्याचं सार्थक करू यात संशय नाही. माझ्या हाती असलेल्या पानिपताच्या अधिकृत कागदपत्रानुसार आपल्या समोर मी इतिहास मांडला. आपण सगळ्यांनी तो सुंदर शांत चित्ताने ऐकून घेतला. याच्यावर अधिक अभ्यास करून आपण सुद्धा आपापल्या गावामध्ये कोणाला याच्याबद्दल शंका असतील तर त्या निरसन करा. त्याची पुस्तकं मी आपल्याला पुरवीन, पण सगळ्या पुस्तकात वाचून काम होणार नाही. आपल्या सगळ्यांच्या डोक्यात बसलं पाहिजे पानिपत म्हणजे आमचा पराभव नाही, पानिपत म्हणजे आमच्या शत्रूचा पराभव आहे. आम्ही शत्रूचं पानिपत करून दाखवलं होतं. पुन्हा पानिपतावर शत्रू नाही आला, आम्ही 10 वेळा त्याच्यानंतर गेलो. म्हणून आपल्या विजयाचे उत्सव, तुमच्या आमच्या विजयाचे सण असेच चढते वाढते राहू देत, असा या शिवप्रभूंच्या कुशीत आपण आलेल्या सगळ्या लेकरांचा शिवप्रभूंना प्रार्थनेचा अत्यंत सुंदर असा स्तोत्र भाग आहे. महाराज आमच्या या कृतीला असंच यश देत राहा, असंच यश देत राहा. गुरुजींसारख्या महान शिवतपस्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आम्ही सगळेजण आहोत म्हटल्यानंतर या पुढच्या हिंदुत्वाच्या आणि हिंदुस्थानच्या युद्धात तुमचा आमचा विजय 100% नक्की आहे, 101% नक्की आहे. समर्थांचे आशीर्वाद आणि शिवप्रभूंचा तुमच्या आमच्या मागे असलेला शौर्याचा वरदहस्त, सर्व संतांची आमच्या मागे असलेली शुभेच्छा ही आपल्याला पुन्हा हिंदुस्थानामध्ये हिंदू राज्य उभं करण्यासाठी निश्चितपणे यश देणार या संशय नाही. हेच दान देगा देवा, त्या सगळ्याचा विसर न व्हावा. मागचे इतिहास बघून पुढचा वैभवशाली इतिहास घडवण्यासाठी पुन्हा एकदा शिवप्रभूंचं स्मरण करून या ठिकाणी आपण विराम करूया.